मी मीरा राजेंद्र मुंडे व्हिडिओ तयार करण्याचं कारण की माझी वडिलोपार्जित 8 एकर शेती मौज या ठिकाणी असून ती जमीन करण्यासाठी किंवा मला वैती करण्यासाठी माझा सावत्र भाऊ हा मला अडचणी आणत आहे। माझे ट्रॅक्टर शेतातनं बाहेर काढत आहे, मला पेरू देत नाही, माझं पेरलं तर तो मोडतो। या कारणासाठी मी पिंपळनेर पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, SP साहेबाकडे सर्वांकडे 1-1.5 वर्षापासून चक्रा घालत आहे। सर्व मी कागदपत्र त्यांना दिलेले आहेत, त्याच्या OC माझ्याकडे आहेत। या सर्व प्रकारामध्ये चक्रा घालून मला पाहिजे तसा न्याय 1 वर्षभरामध्ये कुठल्याही प्रकारचा मिळालेला नाहीये आणि तो शेती खाण्यासाठी मला गावाकडेही येऊ देत नाहीये। गेलं तरी मला तिथनं मारहाण करून वाट लावतो, गहाण स्वरूपाच्या शिव्या देतो। ह्या सगळ्या गोष्टीला मी 1.5 वर्षापासून कदरलेली आहे। माझ्या पाठीमागे 6 माणसांचा परिवार आहे। माझ्याकडे कुठल्याही स्वरूपाचा इन्कम सोर्स नाहीये आणि शासन पाहिजे तशी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळं मी कदरून गेलेली आहे। आता शेवटी मी एक शेवटचा निर्णय घेतलेला आहे। हा व्हिडिओ मी बनवत आहे या कारणासाठी की मला ह्या व्हिडिओमधनं थोडा तरी न्याय मिळावा। जर मला न्याय नाही मिळाला तर मी SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला सोमवारी निवेदन देणार आहे। मी माझं जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेला आहे, कारण की माझ्याकडे कुठलीही क्षमता आता लढण्याची राहिलेली नाही आहे। कुठल्याही स्वरूपाचा मला आधारही मानसिक कोणाचा नाही आहे, त्यामुळं मी आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे। आणि मला वेळोवेळी त्रास देणारा आणि मला वेळोवेळी धमक्या देणारा माझ्या भाऊ, सावत्र भाऊ सुनील बलबीम खाडे आणि भगवान बलबीम खाडे हे 2 जण आहेत। यांनी माझी पूर्ण शेती पेरलेली सुद्धा बळकवलेली आहे। शिवीगाळ केली, पेरलेलं मोडलं, ट्रॅक्टर बाहेर काढलं, तशा स्वरूपाचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, तशा स्वरूपाच्या माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। सतत आम्हाला वारंवार जिवे मारून टाकण्याच्या धमक्या देतो, त्यासुद्धा आमच्याकडे रेकॉर्डिंग आहेत। आम्हाला कोणालाही बोलण्याचा किंवा वाट्याने चालण्याचा सुद्धा अधिकार ठेवलेला नाही त्याने, इतकी तो गुंडगिरी करतोय आमच्यापाशी। जर मला आता या व्हिडिओमधनं न्याय नाही मिळाला, SP साहेबाला आणि जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देऊन मी आत्मदहन करणार आहे।